लेबनॉनमधून इस्रायलवर सातत्याने हल्ले करणाऱ्या हिजबुल्ला बंडखोरांनी शनिवारी इस्रायलच्या गोलान हाईट्समधील फुटबॉल मैदानावर केलेल्या हवाई हल्ल्यात 12 जण ठार झाले असून मृतांमध्ये बहुतेक जण मुले आहेत. या हल्ल्यात 30 जण जखमी झालेत. कमला हॅरिस यांच्यामुळे अमेरिकेत गुन्हेगारी, अनागोंदी, गोंधळ आणि अमेरिकेचा मृत्यू होईल अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी हॅरिस यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता 100 दिवसांचाच अवधी शिल्लक राहिलेला असताना दोन्ही पक्षांच्या प्रमुख उमेदवारांकडून जोरदार टीका केली जाऊ लागली आहे. व्हेनेझुएला राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा निकोलस मादुरो यांनी बाजी मारली आहे. निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष निकोलस मादुरो यांना 51% तर विरोधी पक्षाचे उमेदवार एडमंडो गोन्झालेज यांना 44% मिळाले, अशी घोषणा देशातील निवडणूक आयोगाने आज केली आहे. तैवान आणि चीनमधील तणाव संपण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. आज सकाळी 6 वाजेपर्यंत 16 चीनी विमाने, 14 पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही आणि एक जहाज तैवान सीमेजवळ दिसले. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलंय की तैवान सामुद्रधुनीजवळ चीनी सैन्याच्या हालचालींमध्ये अचानक वाढ झालीय. चीनी वर्चस्वाच्या मुद्द्यावर तैवानमध्ये होणाऱ्या परिषदेला इतर देशांनी उपस्थित राहू नये यासाठी चीनकडून प्रयत्न सुरू असून किमान 6 देशांच्या नेत्यांवर दबाव आणला झालाय, असा दावा असोसिएटेड प्रेसने केला. या देशांमधील लोकप्रतिनिधींना चीनकडून संपर्क साधला जात असून परिषदेला न जाण्याचं आवाहन केलं जात आहे. चीनमधील एका गावात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात एक घर कोसळलंय. यामध्ये एकाच कुटुंबातील 21 जणांचा अंत झालाय. त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झाले. घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. पाकिस्तानच्या कुर्रम जिल्ह्यात जमिनीच्या वादातून काल 2 गटांमध्ये संघर्ष झालाय. यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला चढवला. या हिंसाचारात जवळपास 36 जणांचा मृत्यू झालाय तर 162 लोक जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हिंसाचार प्रभावित भागात पोलीस आणि सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. पोर्तुगाल इथून ग्रीसला जाणाऱ्या एका नौकेला भूमध्य सागरात 5 किलर्स व्हेल्सनी घेरलं आणि समुद्रात बुडवलं. 1 कोटी रुपयांची ही नौका होती. तब्बल 1.5 तास व्हेल्स माशांनी नौकेला धडक देऊन ती तोडून टाकलीय. देशात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर अनेक आजारांनी डोकं वर काढलंय. त्यातच निपाह, चांदीपुरा आणि झिका व्हायरसनं अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झालीय. दक्षिण कोरिया नोरो व्हायरसनं हजारो रुग्ण बाधित आहेत. या विषाणूची आता भारतातही एंट्री झालीय. हैदराबादमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळतात. विशेष करून हैदराबादच्या जुन्या परिसरात दररोज 100 पेक्षा अधिक रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. राष्ट्राध्यक्ष मोईजू यांनी मालदीवच्या कर्जाची परतफेड सुलभ करण्यासाठी भारत आणि चीनच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे, ज्यामुळे देश आर्थिक सार्वभौमत्व सुनिश्चित करू शकणार आहे. राष्ट्राध्यक्ष मोईजू यांनी मालदीवच्या कर्जाची परतफेड सुलभ करण्यासाठी भारत आणि चीनच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. जम्मू काश्मीरच्या जम्मू विभागामध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी हल्ले वाढलेत. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दले सध्या वापरत असलेल्या दहशतवाद विरोधी रणनीतीचे फेरमूल्यांकन करण्याची गरज आहे, असा सल्ला सुरक्षाविषयक तज्ज्ञांनी दिलाय. केंद्र सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल पीटीआयशी बोलताना दिलाय. लडाखला राज्याचा दर्जा पुन्हा देणे आणि घटनात्मक संरक्षण या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने लडाखच्या अधिकाऱ्यांना बोलवावे, अन्यथा येत्या 15 ऑगस्ट पासून 28 दिवसांचं उपोषण करू, असा इशारा वांगचुक यांनी दिलाय. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. हेमंत सोरेन यांचा जामीन कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईडीला जामीन आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाविरोधात अंमलबजावणी संचालनालयाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेची वार्षिक सर्वसाधारण बैठक श्रीलंकेत पार पडली. एसीसीने जाहीर केलेल्या निवेदनानुसार भारतात 2025 ची आशिया चषक स्पर्धा आयोजन करण्यात येणार आहे आणि ही स्पर्धा T20 फॉर्मॅटमध्ये होणार आहे.
देशाला 2047 पर्यंत विकसित व्हायचं असेल तर मध्यम उत्पन्नाच्या सापळ्यातून स्वतःची सुटका करून घेणे आणि त्यासाठी काळजीपूर्वक उपाययोजना आखणे आवश्यक आहे, असा सल्ला नीती आयोगाने दिलाय. शनिवारी गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडल्यानंतर आयोगाने काल दृष्टिकोन पत्रिका जाहीर केली आहे.